सर्वप्रथम तुम्हाला लोणावळ्याहून पुणेला जाणारी लोकल पकडून मळवली रेल्वे स्टेशनवर उतरावं लागेल। तिथून रिक्षाने किंवा प्रायव्हेट गाडीने विसापूर गडाच्या पायथ्याजवळ पोहोचता येते। आम्ही पायी जायचं ठरवलं। भाजे गावातून जात असताना आम्हाला भाजे धबधबा दिसला। धबधब्या नजदीकच तुम्हाला लेणीकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतील। त्या पायऱ्या चालून काही अंतर पुढे आलं की डाव्या बाजूला गेलेली एक पायवाट दिसते। तिथून आपल्याला गडाकडे जायचं होत। आम्ही पायी चालत गडाकडे मार्गस्थ झालो असताना धुक्यात हरवलेला निसर्ग, जंगलातली हिरवी झाडे आणि छोटे मोठे धबधबे पाहून मन अगदी भारावून गेलं होत। गडावर येताना आपल्याला दगडा कोरलेली मारुतीची मूर्ती आणि 2 गुहा दिसतात। गडावर पोहोचल्यानंतर आम्ही वाड्याचे अवशेष पाहिले आणि त्यानंतर भगवान शंकराचे दर्शन घेतले। संपूर्ण गड हा धुक्यात नाहीसा झाला होता, त्यामुळे गडावर अजून काही